बाई, या माणसाचा एक दिवस असा नाही की हा माणूस कधी वेळेवर उठला आणि कामावर गेला. अहो, कधीतरी निदान लवकर कामावर जा. आणि आता स्वामींच्या पूजेला वेळ देत चला बघू. हो हो झालं, लगेच करतो. आणि आमच्या मिस्टरचा हुकूम आलाय म्हणजे पाणी गरम नाही झालं तरी पाणी गरम आहे म्हणूनच अंघोळ करायला पाहिजे. हो, एक तर हा पराक्रम करून ठेवलाय. त्यात जर माझ्या बोलण्याचा एवढाच त्रास होत असेल तर नका बोलू माझ्याशी. आणि मलाही काही गरज नाही तुमच्याशी बोलायची. जेव्हा उठायचंय तेव्हा उठा, जेव्हा अंघोळ करायची आहे तेव्हा करा, आणि जेव्हा कामावर जायचंय तेव्हा जा. मी नाही बोलणार आता काही. ए वेडे, तसं नाही ग, मी मस्करी पण करायची ना. अगं तू तुझ्या आई वडिलांना सोडून माझ्याबरोबर लग्न केलंस आणि मी तुला वाईट म्हणेल का कधी? आज 1 वर्ष पूर्ण झालं आमच्या लग्नाला आणि आज गुरुवार, स्वामींचा वार. चल मी आंघोळ करून घेतो, तोपर्यंत पूजा करून घे, म्हणजे मी दर्शन घ्यायला मोकळा. आता बोलतच बसणार आहात की अंघोळी करणार आहात? हा. स्वामी, आज आमच्याकडे जास्त काही नाही तुमच्या भक्तीशिवाय, पण आमचे प्रेम मात्र शेवटपर्यंत असेच फुलत राहू ही तुमच्या चरणी प्रार्थना. तुमच्या वाट्याला जे दिवस आलेत त्या दिवसात 4 घास सुखाने खाता येते तेवढा संसार खूप झाला मला. अहो, आता स्वामींसमोरच बसून राहणार आहात का? मी डबा भरलाय, चला कामावर निघायला उशीर होईल. अहो, हा घ्या डबा. आणि आज संध्याकाळी मात्र वेळेवर या हा. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. मी पुरणपोळ्या करेन. आज गुरुवार आहे, आपण स्वामींच्या मठात जाऊ. हो हो नक्कीच. नाहीतर श्रीमंतांसारखं कुठे आला आमच्या नशिबात हॉटेलचे जेवण. पण हे शेवटी दिवस राजमहालापेक्षाही सुंदर जातील. चल येतो मी. गाडीत गेला आमच्या, चला घेऊन चला गाडीत गेला. डॉक्टर डॉक्टर जरा एमर्जन्सी डॉक्टर लवकर डॉक्टर एमर्जन्सी आहे डॉक्टर. हात घ्या भारी DNS सीझन सर्वांना बाहेर नंबर सांगा. तुम्ही सगळ्यांना बाहेर करा.
नमस्ते. DNS घ्या. कुठे कुठे आहेत माझे मिस्टर? काय झालं त्यांना? खूप लागलंय का? नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर तपासणी करत आहे. तुम्ही सावरा स्वतःला बसा. बाकी स्वामींची इच्छा. बोलता येतं ना पण त्यांना? हो ते तुम्हाला डॉक्टर भेटतील नंतर. तुम्ही बसा इथे. हो डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहे. तुम्ही स्वतःला सांगा. काळजी करू नका. आमचे प्रयत्न चालू आहेत. या तुम्ही बसा. मी त्यांना पाहू शकत नाही का? डॉक्टर नंतर भेटतीलच तुम्हाला. डॉक्टर यस सिस्टर. तुम्ही पेशंटचे कोण? माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय. मी त्यांची बायको. बरं. सिस्टर त्यांना आता हा सर. या तुम्ही. डॉक्टर काय झालंय माझ्या मिस्टरांना? त्यांना बोलू शकतात ना ते? त्यांना सांगा मी आले. काळजी नका करू. म्हणावं संध्याकाळी आपल्याला स्वामींच्या मठात जायचंय. मी पाहू शकत नाही का त्यांना? हो हो ताई, तुम्ही सावरा स्वतःला. हे पहा, पेशंटच्या डोक्याला जबर मार लागलाय आणि त्यामुळे तो पेशंट कोमात गेलाय आणि त्याची शुद्धी पण हरवली आणि ते बोलूही शकत नाहीत, चालू शकत नाहीत आणि तुम्हा कुणालाही ओळखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आज कुणीही पेशंटला बघू शकणार नाही. आज तो पेशंट इथंच राहू देत, ऑब्झर्वेशन खाली आमच्या राहू देत आणि नंतर आमचे उपचार सुरूच आहेत. आम्ही त्यांना सलाईन, इंजेक्शन्स वगैरे लावलेलं आहे. त्यानंतर आपण बघू. शेवटी आमचे उपचार सुरू आहेत. बाकी स्वामींच्या हातामध्ये आहे सर. स्वामी काय झालं होय? असं कसं शक्य? स्वामी काय झालं होय? लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य तुमच्यासाठी केला. तुम्हाला नैवेद्य तर दाखवला नाहीच, पण आम्ही त्या पुरणपोळी तोंडातही घेऊ शकलो नाही. आई बाबांचा विचार न करता आम्ही दोघांनीही लग्न केलं आणि आता कुठे या संसाराला मार्ग भेटत होता आणि तुम्ही काय टाकलं हे माझ्या पदरात? नातलग नाही, आई वडील नाही, बहीण भाऊ नाही, कुणीच नाही. होता नव्हता तो एकटा माझा नवरा देखील आता अंतरुणाला खिळून आहे. मी कशी जगू? तुम्हीच वाट दाखवा मला यातून. ताई, हो ताई. कोण आहे? आत येऊ का? या. नमस्कार ताई, माझे नाव राजू. मी एक स्वामी भक्त आहे. मला कळलं की तुम्ही संकटात आहे आणि तुमचा नवरा जागेवर पडूनच आहे. म्हटलं माझ्याकडून काही मदत होऊ शकते का? काही नाही, आता फक्त औषध गोळ्या आणि महिन्याला इंजेक्शन देण्यासाठी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचंय एवढंच. आता परवाच घेऊन जायचंय त्यांना. हो हो ठीक आहे ताई, येईन मी, नक्कीच घेऊन जाईन. काही काळजी करू नका. आणि येताना माझ्यासोबत एक मित्राला घेऊन येतो आणि त्यांना हॉस्पिटलला पोहोचवतो. काही काळजी करू नका ताई. ठीक आहे दादा, मी वाट पाहिल. गावीला तर देवाचं भक्त करायला ते देवारच आता बरी राब देत आहेत. आता मुलगाला आम्ही तर काय करणार? आता आम्ही म्हातारा माणूस. हो हो ठीक आहे ताई, निघतो मी आता. कामाला जायचं आहे. श्री स्वामी समर्थ. सर काय साहेब, थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? मला बोलायचं होतं. अगं ये ना, बोल ये. तुझा नवरा कसा आहे ग? आमच्या कानावर तर आलंय की त्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणे. होईल हो बरा. गोळ्या औषध आहेत ना वेळेवर सुरू? हो, मी तेच बोलण्यासाठी तुमच्याकडे आले होते. त्याच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी महिन्याला 10,000 रुपये खर्च येतो. म्हटलं तुमचं घरही जवळ आहे, काहीतरी काम करून पैसे कमवेल, तेवढाच हातभार लागेल. हे तू अगदी बरं केलंस मग. आम्ही पण एका कामवाली बाईच्या शोधात होतो, पण आम्ही महिन्याला 10,000 रुपये काही देऊ शकणार नाही. हा, आम्ही फक्त 3,000 रुपये देऊ शकतो आणि आमचं काम असेल धुणं, भांडी आणि कचरा करणं. ताईसाहेब,
त्याचा महिन्यालाच खर्च 10,000 रुपये येतो. थोडं काहीतरी वाढवून द्या ना. नाही हं, 10,000 रुपये देणं काय आम्हाला जमणार नाही. जास्तीत जास्त आम्ही 5,000 देऊ शकतो. यावर 1 रुपया सुद्धा वाढून मिळणार नाही. एवढ्या पैसे तुला करायला जमत असेल तर कर, नाहीतर तुझी मर्जी. ठीक आहे, येते मी परवापासून. बरं ठीक आहे, सकाळी 8 वाजता लवकर यायला पाहिजे. ठीक आहे, येते मी. तुमचे उपकार झाले. स्वामी, मी आजपर्यंत कधीही पण नव्हते. पण आज माझ्या मला नवऱ्याला सोडून घरकाम करण्यासाठी जावं लागतं. मला माहिती आहे त्याच्याजवळ मी बसून नाही राहू शकत. त्याची गरजच नाही लागणार, कारण तुम्ही त्याची काळजी घ्यायला आहात. माझी श्रद्धा आहे तुमच्यावर. ए दिव्या, दिव्या, श्री स्वामी ए दिव्या. समर्थ. अगं दिव्या, काय स्वामी स्वामी लावलंय हे? तुझे स्वामी असते तर तुझ्यावर ही परिस्थिती आली असती का? तुझे स्वामी जणू येऊन बरंच करणार आहेत तुझ्या नवऱ्याला. अगं तुझा नवरा कोमात गेलाय. तुझ्या स्वामीला बरं करायचं असतं तर तुझा नवरा कोमातच गेला नसता. अगं तुझा नवरा कोमात आहे. तुझे स्वामी बरं करणार आहेत काय ना? अगं या पुढचं आयुष्य तुला एकटीलाच जगावं लागणार. आयुष्यभर पळून जाऊन लग्न केलं होतं ना, आता भोगा कर्माची फळं. आली मोठी स्वामी भक्ती. येते मी. काय चुकले स्वामी काही म्हटलं वेळेवर या. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. मी पुरणपोळ्या करेन. आज गुरुवार आहे, आपण स्वामींच्या मठात जाऊ. घ्यावे या लेकराला हृदयाशी घ्यावे या लेकरा. पाणी किती ठेवलंयस? चांगलं पुसून घे. आणि हे बघ दिव्या, किचन मध्ये भांडी आहेत. तुझी लादी पुसून झाली की भांडी घासून घे. मी जरा बाहेर जाऊन येते. आणि मी गेल्यावर दरवाजा चांगला लावून घे. आजकाल चोऱ्या किती होतात ऐकलंस ना? आणि हे बघ, बाहेरच्या कोणाही अनोळखी माणसाला घरात घेऊ नकोस. मी जरा बाहेर जाऊन येते, लक्ष दे. स्वामी, उद्या सोमवार आहे. हातात पैसे नाहीयेत. होते ते औषध गोळ्यांसाठी खर्च झाले. उद्या त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचंय. कसं करू? काहीच सुचत नाहीये. लवकर आलात ते. अगं हो, लवकर काम झालं आणि लवकर आले. तुझी कामं झालीत काय? हो, झालंय सगळं. भांडी घासली मी. बरं, जा आता घरी लवकर. तुझा नवरा पण एकटाच आहे ना घरी? हो, आणि उद्या सकाळी लवकर ये हा मात्र. हो, मी सगळं काम केलंय. उद्या सकाळी लवकर येते. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. अगं नाही ग, तू पण माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. काही चुकलं की नक्की सांगेन मी. काही काळजी करू नकोस. जा आता, उद्या सकाळी लवकर ये. उद्या लवकर या पण. हो. ताई, मी आलो तुमच्या नवऱ्याला घेऊन जायला हॉस्पिटलला. हो, ठीक आहे. पण तुम्ही एकटेच कसे घेऊन जाणार त्यांना? ते काय काळजी करू नका ताई. माझ्यासोबत माझे दादा आले. दादा या. ताई, तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही त्याला हॉस्पिटलात व्यवस्थित जाऊन घेऊन येतो. चल रे राज. स्वामी, अगदी देवासारखी माणसं पाठवली. ते माझ्या कुंकवाला हॉस्पिटलला घेऊन गेले. पण आता त्यांची काळजी तुम्ही घ्या. मला कामावर जायचं, उशीर होतो. ताई, मला पैशांची गरज होती. बोल. मला पैशांची गरज होती. पैसे भेटतील का हो? मी कायम काम करेन तुमच्याकडे. हे बघ दिव्या, आम्ही आजपर्यंत कधी कोणाला ऍडव्हान्स दिले नाही आणि कोणाच्या कामाचे पैसे सुद्धा ठेवून घेतले नाही. त्यामुळे यापुढे देखील तू कधीच ऍडव्हान्स मागायला जाऊ नकोस, समजलं? ठीक आहे, येते मी. माझ्या मिस्टरांच्या 1 महिन्याच्या हॉस्पिटलचं टेन्शन जाईल हो.
मला 10,000 रुपये संघातून घेऊन द्या ना. बघ दिव्या, मी देते घेऊन तुला. 50 रुपये तुमचे भरायचे आहेत. 50 रुपये तुमचे सगळ्यांचे भरायचे आहेत. अशी तुमच्या मागच्या महिन्याचे 1500 रुपये राहिले बघा. भरतो घ्या. काय काय झालं, काय काय केला चर्चा? या महिन्यात 10,000 रुपये शिल्लक उरलेत बस्तीचे. कुणाला काय पाहिजे असतील तर मग बघूया आपण. मैत्रिणीच्या नवऱ्याला बरं नाही आहे, तर तिला पण 10,000 रुपये द्यायचे आहे. कसं करायचं आता? नवरा दवाखान्यात आहे तर मग पैसे कोण भरणार? भरेल ती. माझ्या भरोश्यावरच मी द्यायला लागलोय तिला. तिला भरेल तर बरं नसलं. नाही कोणाची मदत करूया आपण. आता आहे तर भरेल ना ती. माझ्या भरोश्यावर मी द्यायला तिला. मदतीचा आता बचत गटाचा असतं नियम आहे, मदत करायला पाहिजे तिला. एवढी वेळ तिला देऊया, एवढी मदत करूया आपण. देवा अध्यात्म. रसिकाताई, तुमच्या भरोश्यावर हे मी पैसे देते, ठीक आहे? हा ठीक आहे, मी देईन त्यांना. वेळेवर हप्ता भर. नाही भरलीस तर माझं काय खरं नाही. माझ्या नवऱ्याला जर समजलं तर मात्र माझं काय खरं नाही. वेळेवर हप्ता भर. हे लवकरात लवकर जसं जमतील तसं पैसे भरा. वहिनी, ओ वहिनी, आती वहिनी. कोण आपण? ओळखलं नाही. नमस्कार वहिनी, मी स्वामी भक्त. परवा सत्संगाच्या वेळी राजू बोलला की तुमच्या नवऱ्याला डॉक्टरकडे नेणं खूप गरजेचं आहे, पण तुमची तितकी परिस्थिती नाही. मी तुमची मदत नक्कीच करू शकतो. अगदी बरं झालं दादा. अगदी तुम्ही स्वामींच्या रूपातच आलात. पण तुम्ही एकटेच कसे घेऊन जाणार त्यांना? नाही, माझे मित्र आलेत ना. तुम्ही निश्चिंत राहा, आपण काही काळजी करू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. चला आपण घेऊ जाऊ त्याला डॉक्टरकडे. बरं ठीक आहे दादा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार साहेब. या मॅडम, कसा? बोला, काय काम होतं मॅडम? माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय. हो. गेल्या 5 महिन्यापासून ते अंथरुणाला खेळून आहेत. त्यांच्या उपचारासाठी मला 50,000 रुपयांचं कर्ज हवं होतं. मी एका वर्षभरात फेडेन ते. अहो मॅडम, आम्ही तर कर्ज द्यायलाच बसलोय, पण घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करणं हे तुमचं काम आहे. नाहीतर काय होतं मॅडम, आम्हाला नाईलाजाने जप्ती लावावी लागते. मी तुमचं काम नक्की करेन मॅडम. या तुम्ही. ठीक आहे सर, येते मी. तुमचे खूप उपकार होतील. मॅडम, काय सर? उद्या येते वेळी कर्ज प्रकरणासाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन या. आमचा शिपाई तुम्हाला व्यवस्थितरित्या ती भरून देईल. म्हणजे काय, तर लगेच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून द्यायला मला बरं होईल. या तुम्ही मॅडम, काळजी करू नका. या. धन्यवाद सर, येते मी. वरदाता तू दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझी श्रद्धा आहे तुमच्यावर. सर्व कागद पुन्हा एकदा तपासून पहा आणि जर बरोबर असतील तर माझी सही घ्या आणि सांगा मॅडमच्या अकाउंटवरती रक्कम जमा. ओके? या मॅडम. मॅडम, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. वेळेवर हप्ते थोडे भरा. धन्यवाद सर. दिव्या, ए दिव्या. कोण? रसिका वहिनी. या या बसा. काय बसा अगं, मी काही इकडे बसायला आलोय? अगं मी तुझ्यावर एवढे उपकार केले, तुला हॉस्पिटलला जाण्यासाठी पैसे पाहिजे होते म्हणून मी माझ्या नावावर 10,000 रुपये तुला काढून दिले आणि तू त्यातला एकही रुपया परत केला नाहीस. किती दिवस झाले, किती महिने झाले सांग, त्यातला 1 रुपया पण तू अजून परत केला नाहीस. हो मॅडम. कोण आपण? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आता कसं ओळखणार? पैसे घेऊन 1 वर्ष झालं. पैसे घेताना ओळख होती. मी बँकेतून आलोय. 1 वर्ष झालं तुम्ही कर्ज घेतलाय आणि 1 हप्ता पण भरला नाही. आता जर भरला नाही तर तुमच्या घरावर जप्ती येणार आहे. त्यासाठी मी नोटीस घेऊन आलोय आणि हप्ते भरायला चालू करा. येतो मी. ताई, हो ताई. मी एक स्वामी भक्त आहे. मला गावामध्ये स्वामींचं पारायण चालू आहे. मला समजलं तुमचे मिस्टर आजारी आहेत म्हणून मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो का? खरंय, आज त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचा दिवस आहे आणि स्वामींनाही नैवेद्य दाखवायचा दिवस आहे. पण माझ्याकडे आज 1ही रुपया नाहीये. ताई, त्याची तुम्ही चिंता नका करू. त्यांना डॉक्टरकडे घेऊन बरं करून आणायची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे, जशी स्वामींची इच्छा. राजू, सुनील, या रे जरा इकडं. भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शरण विघाता. हरले मी आज. इतकी वर्ष तुमची सेवा केली, इतकी भक्तिभावाने पूजा केली, पण आमच्या पदरी काय आलं? शेवटी दुःखच. गेली 2 वर्ष माझा नवरा अंथरुणाला खिळू नये त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? आई बाबा नाही, नातलग नाही, कुणीच नाही. आमचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून तुमच्या विश्वासावर आम्ही इकडे आलो आणि आमचा वेगळा संसार थटला. पण आज तुम्हाला या देवघरात जागा नाही. तुम्ही जा एखाद्या औदुंबराच्या झाडाखाली, मी तिथेच नेऊन ठेवेन तुम्हाला. मग खा मोठमोठ्या श्रीमंतांचे प्रसाद आणि द्या त्यांनाच आशीर्वाद. बस झालं, माझ्याच्याने हे सहन होत नाही. दिव्या, बरं झालं बघ दिव्या, आज पैसे परत केलीस ते, नाहीतर माझा नवरा काय मला शिल्लक ठेवला नसता. काय पैसे कोणी भरले? अगं सकाळी तुझा आज भाऊ आला होता आणि पूर्ण व्याजासहित पैसे भरून गेला बघ. बघ, परत तुला कधी पैशाची गरज लागली तर तू केव्हाही ये, मी देईन तुला पैसे. धन्यवाद मॅडम, वेळेत तुम्ही कर्ज फेडल्याबद्दल. काय कुणी भरले पैसे? काल तुमचे भाऊ येऊन कर्ज फेडून गेले आणि पुन्हा कधी कर्ज पाहिजे असेल तर या आमच्या बँकेकडे. धन्यवाद, येतो मी.
मला तर भाऊ नाही, मग कुणी भरले असतील पैसे? स्वामी, तुम्ही आमची परीक्षा तर घेत नाही आहात ना? निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीव. शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. तू कितीही प्रयत्न कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याने आमचा हात धरला त्याला कधी कोणाचे पाय धरायची गरज नाही. शिवशंकर शंभो. तुम्ही आमची रोज सेवा केली, मग मेवा तर मिळायलाच हवा. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे.